नमस्कार, मी शामराव मोकाशी, हा अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ ऐका, पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. खाली पिली नुसतंच बाईक टॅक्सी आली, बाईक टॅक्सी आली, बाईक टॅक्सी आली, बाईक टॅक्सी आली. काढायला का लायसन कोण जात नाही? परवाना घ्यायला कोण का जात नाही? बाईक टॅक्सीसाठी बेकायदेशीर ह्यांना काम करता येणार नाही. आता हे लायसन कुणाला मिळणार आहे? तुमचं कंपनी ॲक्टमध्ये नोंदणी हवी आहे किंवा धर्मादाय आयुक्ताकडे हवी आहे, सहकार तत्वावरती हवी आहे, तुमचं ॲप हवं आहे, तुमची व्यवस्था हवी आहे, तुमच्याकडं 50 कमीत कमी गाड्या हव्या आहेत, पिवळ्या कलरच्या, त्याही ई बाईकच्या, आणि स्वतःचं तुमचं ॲप त्याच्यावरती ई बाईकच जोडता येणार आहे. आणि तीही 15 किलोमीटरच्या पुढे त्याचा प्रवास होणार नाही. गाड्या पार्किंगची सुद्धा तुम्हाला व्यवस्था करावी लागणार आहे. आणि प्रवाशाला बिल हे प्रिंटेड बिल द्यायचं आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. मी प्रवाशांना एवढंच सांगू इच्छितो, ई बाईकवरून प्रवास करणं म्हणजे शासनानं मंजूर दिल्यानंतरच. पण आता जर तुम्ही कुठल्या तरी ऑनलाईनला गाडी मागवून प्रवास करत असतील तर ती धोकादायक आहे आणि ह्यांना हितच आपण रोखायचं आहे. बेकायदेशीर वाहतूक आहे. स्वतःच्या गाड्या 50 लागतात. 50 बाईक ई बाईक असतील तरच तेही त्याच्यात GPS सिस्टम, GPRS सिस्टम हवी आहे. स्वतःचं पार्किंग स्थळ त्याचं हवं आहे. 50 गाड्यांना पुरेल एवढं. तर मग काढा जावं लायसन. 5 लाख रुपये भरा जावा फी. देतात RTOवाले लायसन. तुम्हाला 2 व्हिडिओ करून सांगितलं ना, काढा जावा लायसन, काढा जावा लायसन. नुसती उगाची बॉम्ब ह्यांनी केली आहे ना, बेकायदेशीरपणे चालणार नाही. जनता आता जागृत आहे. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. दिली आहे परवानगी, मसुदा जाहीर केला आहे सरकारनं, सगळे अट्टे आहेत. हां, आणि ती कमर्शियलमध्ये गाडी तुमची नोंद पाहिजे. आणि जर अशी बेकायदेशीरपणे पेट्रोल डिझेलची जर बाईकवर कोण व्यवसाय करत असेल, ती गाडी दिसता क्षणी जप्त करा. त्या ऑनलाईनवाले तर सोडून द्यावं. पण बिगर बिल्ला नसताना जर तशी बाईक गावली तर शासनानं ती बाईक जप्त करा आणि त्याच्यावरती फौजदारीच गुन्हा टाका. म्हणजे कोण जोडणारच नाहीत. आणि प्रवाशांनी लक्षात घ्या, ज्या वेळेला बाईक चालू होईल ई बाईक, त्यावेळी तुम्ही रीतसर बसू शकता 15 किलोमीटरपर्यंत. हेही प्रत्येकानं लक्षात घ्या. आपण लायसन काढा म्हणून जाहीर केलं आहे ना, काढा जावं. 5 लाख रुपये डिपॉझिट भरा. तुमचे 2-4 ऑफिस शाखांचे लायसन काढा. 50 गाड्या दाखवा, तुमचं ॲप दाखवा. आणि 15 किलोमीटरच्या पुढे मोटरसायकलवर बाहेर जाणार नाही. पिवळ्या कलरच्या गाड्या पाहिजेत, GPS सिस्टम पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा. कायदे सगळे आहेत. आणि ड्रायव्हरकडे तुमचं लायसन बिलला पाहिजे. आणि ऑनलाईनच बुकिंग करायचं याची, मग करा. ज्यांना ई बाईक काढायची आहेत ना, बिंदास लायसन करा. RTOवाले देतात. गेलाय का कुणाचा अर्ज? कुणाचा सुद्धा नाही. फक्त ही बॉम्ब केलेली आहे. ई बाईक हे प्रकरण सोपं नाही. धन्यवाद. प्रत्येकानं व्हिडिओ हा शेअर करा.